स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता आपल्या घरात आहे ना ओढणी किंवा जे जुने स्टोन आहे म्हणजे स्कार्फ असतात तर त्यापासून आपल्याला नवीन जुगाड करायचा आहे. तर आता हे जे माझे हँगर आहे ते जुनं आहे. तुमच्याकडे जर नवीन हँगर असेल म्हणजे जे आपल्या कोटला जे लग्नामध्ये आपण नवरदेवाचे कोट वगैरे असते त्याला हँगर येतं ना, ते हँगर वापरायचं आहे. पण माझ्याकडे नाही आहे तर मी हे वापरणार आहे. तर इथं बघू शकता हा हे जुनं माझ्याकडे स्टोन आहे. तर याच्यापासून आपल्याला आहे ना स्टँड बनवायचा आहे. तर बघू शकता आता याला आहे ना मी असं पूर्णपणे दोन्ही साईडना जॉईन करून घ्यायचं आहे व्यवस्थित. फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड झाल्यानंतर हे बघू शकता तुम्ही आता हे फोल्ड झालेलं आहे. तर आता आपल्याला आहे ना यामध्ये हँगर टाकायचं आहे अशा पद्धतीने. आणि ते हँगर दोन्ही साईडच्या दोन्ही बाजू आहे ते व्यवस्थित अशा आपल्याला सारख्या करून घ्यायच्या आहे. तर आता ना बघू शकता मी या ज्या बाजू आहेत त्या सारख्या करून घेत आहे. आता व्यवस्थित अशा आपल्या दोन्ही बाजू सारख्या झालेल्या आहेत. हे बघा इकडनं पण बाजू जी आहे ती सारखी झालेली आहे आणि इकडनं पण. तर आता आपल्याला आहे ना इथं जी आहे ही जी बाजू आहे ना ही पूर्णपणे पॅक करून घ्यायची आहे ही बाजू. तर याला मी आता शिलाई मारून घेते. तर बघू शकता याला मी आता आहे ना शिलाई करून घेतलेली आहे. तुम्ही जो आपला दोरा आहे घरचा त्या दोऱ्याने शिवू शकता. बारीक अशी शिलाई केलेली आहे, दिसत असेल तुम्हाला, बघू शकता तुम्ही. तर आता आहे ना याला हा जो भाग आहे आपला हा वरील जो भाग आहे हा जो भाग आहे तो आपल्याला पलटी करायचा आहे. याच्यातून पाठीमागं घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही याच्यातून पाठीमागं घेतलेला आहे हा भाग आपण. तर इथे ना मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे ना थोडासा खालवर झालेला आहे हा भाग. तर याला आहे ना आता मी फोल्ड करून अशा पद्धतीने इथं जी आहे ती टीप मारून घेणार आहे. त्याच्यानंतर इथं मारणार आहे. त्यानंतर तुम्ही मोजमाप करू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला सेम लागत असेल. पण कसं लहान मुलांचेही चपला असतात किंवा मोठ्या माणसांचेही शूज असतात. तर मी ना थोडा मोठा आणि इथं वरती छोटासा करणार आहे. जी छोटीशी चप्पल आहे लहान मुलांची ती ठेवण्यासाठी. तर आता मी इथं एक इथं आणि इथं तुम्ही मोजमापही घेऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला दाखवते मी, दिसत असेल तुम्हाला. आता इथं मी पहिला जो भाग घेतलेला आहे तो 8 इंचाचा घेतलेला आहे. दुसरा जो आहे तोही 8 इंचाचा घेतलेला आहे. तिसरा 9 इंचाचा घेतलेला आहे आणि वरचा सर्वात जो आहे तो इथं बघू शकता तुम्ही 7 इंचाचा घेतलेला आहे. तर आता एवढ्याला मी आहे ना फोल्ड करून घेते. तर आपण इथं ना आता जी खालची साईड होती ना ती थोडीशी जी आहे दोरा सुटलेला आहे तिचा आता जुनं म्हटलं तर मी ना त्याला फोल्ड करून घेत आहे. आता तुम्ही इथे ना सुईदाराच्या साह्याने आपला जो सुई दोरा आहे ना त्याच्या साह्याने शिवू शकता. तर इथं खालची साईड मी फोल्ड करून घेतलेली आहे आणि आपण जिथं जे खडून खुणा करून घेतलेल्या आहेत त्यावरती आपल्याला फक्त एक टीप टाकायची आहे. किंवा सुई दोरा जो आहे आपला त्या जो आपण सफेद दोरा असतो किंवा आपला मशीनचा दोरा असणे घरची जी साधी हातशिलाची सुई असते तिनेही तुम्ही टाके घालू शकता. मशीन असेल तर मशीनही करू शकता. तर आता इथे ना मी जे सर्व आपण खडून खुणा करून घेतलेल्या होत्या किंवा अंदाजेही तुम्ही करू शकता. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला वाटत असेल की आपली जी लाईनिंग आहे ती सरळ यावं तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने करू शकता. तर आता चला मी पटपट अशा ज्या आपण खूण केलेली होती तिथं टीप मारून घेऊया.
तर बघू शकता छान असे आपले इथं पॉकेट तयार झालेले आहेत. आणि इथं तुम्ही याला जो आपला दरवाजा असेल ना त्याच्या पाठीमागे टांगू शकता, किंवा जी गॅलरी आहे त्या गॅलरीच्या साईडलाही ठेवू शकता. तिथं तुम्हाला समजणार नाही की तुम्ही इथं शूज वगैरे ठेवलेले आहे, किंवा जो समोर तुमच्या काही जागा स्पेस असेल आणि तिथं तुम्ही अडकून ठेवलं तर हँगरला, तर वाटणार पण नाही की तुम्ही यामध्ये काही ठेवलेलं आहे. नाही नाही बघा असं दिसतं म्हणजे कोणी आलं तरी कळणार सुद्धा नाही की तुम्ही यामध्ये चप्पल वगैरे ठेवलेला आहे. आणि वरतून तुम्ही यावरती ना जो आपण फोल्ड केलेला भाग आहे तो पण टाकू शकता. तर तोही तुम्हाला मी टाकून दाखवते. तर या पद्धतीने तुम्ही जो फोल्ड केलेला भाग आहे तोही अशा पद्धतीने टाकून देऊ शकता. आणि तुमचे जे चप्पल बूट आहे ते अजिबातही दिसणार नाही की कुठं ठेवलेले आहे म्हणून. तर बघा तुम्हाला नक्कीच खूप छान असा उपयोगी हा व्हिडिओ येईल. तर बघा खूप छान असा आपला स्टँड बनवलेला आहे.